लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता. प्रति लिटर 4 ते 5 रुपयांची वाढ होणार. सूत्रांची माहिती. 4 वर्षांपासून कच्च्या तेलाच्या किमतीत लक्षणीय चढउतार. 60 दिवस लष्करी संघर्ष आणि हॉर्मुझ बंद असल्यामुळे तेल आयातीच्या खर्चात मोठी वाढ. मात्र भारतातील पेट्रोल डिझेलच्या किमती स्थिर. पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांचं सूचक ट्विट. देशात व्यावसायिक गॅस सिलेंडर तब्बल 993 रुपयांनी महागला. मुंबईसह अनेक शहरात 19 किलोच्या सिलेंडरच्या किमती 3,000च्या पुढे. तर आता घरगुती गॅसच्या किमती देखील 50 रुपयांची त्यात वाढ होणार असल्याची सूत्रांची माहिती. व्यावसायिक सिलेंडरच्या दरात वाढ झाल्यामुळे हॉटेल व्यवसाय आणि खानावळ चालवणाऱ्यांमध्ये नाराजी आहे. सिलेंडरच्या दरात वाढ झाल्यास आम्हाला देखील जेवणाच्या दरात वाढ करावी लागेल. ठाण्यातील हॉटेल व्यावसायिकांची प्रतिक्रिया. जनतेला निवडणुकांचं बिल मिळालं. गॅसच्या विक्रमी दरवाढीनंतर आता पेट्रोल डिझेलवर वार होणार. राहुल गांधींचं भाकीत. मराठी बोलणार नाही असं म्हणण्याची हिंमत रिक्षावाल्यांमध्ये येतेच कशी? मराठी न येणाऱ्या रिक्षावाल्यांचे परवाने रद्द का केले नाहीत? राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल. स्वभाषेचा अभिमान असलाच पाहिजे. महाराष्ट्रात राहणाऱ्यांनी मराठी शिकलीच पाहिजे. मात्र भाषेच्या नावावर हिंसा मान्य नाही. मुख्यमंत्री फडणवीसांची भूमिका. राज ठाकरे यांच्या भूमिकेचं संजय राऊत यांच्याकडनं समर्थन. ज्यांना महाराष्ट्रात राहायचंय, काम करायचंय, त्यांनी मराठी शिकणं गरजेचं. मुख्यमंत्र्यांना मराठीचं नाव घेतल्यानंतर मिरच्या का जोमतात? राऊतांचा सवाल. मराठीवरनं दिवसेंदिवस राज ठाकरेंची भूमिका बदलत असते. काही दिवसांपूर्वी मनसैनिक हिंदी भाषिकांना मराठी शिकवत होते आणि आता म्हणतायत त्यांना मराठी कशाला शिकवायची? राज ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करावी. प्रताप सरनाईकांचा हल्लाबोल. मराठी सक्ती केली तर आंदोलन करू ही परप्रांतीयांची भूमिका दुर्दैवी. गिरणी कामगारांना घरं नाहीत मात्र बिहार भवनाला जागा देत आहेत. मराठी एकीकरण समितीच्या गोवर्धन देशमुखांची प्रतिक्रिया. मराठी रिक्षा टॅक्सी चालकांना मुदतवाढ दिल्यामुळे मनसे आक्रमक. मनसेच्या वाहतूक सेनेकडनं दादर परिसरात बॅनरबाजी. बॅनरच्या माध्यमातून मुजोर रिक्षा टॅक्सी चालकांना मनसेचा इशारा. सुनेत्रा पवारांनी भाजपची साथ सोडली तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात. अन्यथा पवार विरुद्ध पवार लढत होऊ शकते. रोहित पवारांचं सूचक विधान. भविष्यात दादांची राष्ट्रवादी महाविकास आघाडीत येऊ शकते. 2029ला आमदार कोण होणार हे बारामतीची जनता ठरवेल. पवार विरुद्ध पवार लढाई होऊ नये ही माझी देखील इच्छा. योगेंद्र पवारांचं भाष्य. प्रवीण तायडेंच्या प्रश्नावरती बोलण्यास बच्चू कडूंनी टाळलं. बच्चू कडूंवर विविध चौकशा लागणार होत्या, त्यामुळे त्यांच्या बचावासाठी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला असं वक्तव्य प्रवीण तायडेंनी केलं. मला देखील शिंदेंनी शिवसेनेत येण्याची ऑफर दिली होती, पण फडणवीसांसोबत निष्ठेनं राहीन असं शिंदेंना सांगितलं. रवी राणांचा दावा तर एकनाथ शिंदेंनी रवी राणांना फोन केला होता हे ऐकलेलं नाही. उदय सामंतांची प्रतिक्रिया. राज्यसभेचा प्रश्नच येत नाही. काँग्रेसची विधान परिषदेबाबत चर्चा. संजय राऊतांचं वक्तव्य. राऊतांना राज्यसभेच्या स्वप्नातच राहू द्या. उदय सामंतांचा टोला. तर राज्यसभेसाठी राऊतांची धडपड की काँग्रेसकडे जाण्याची तयारी? नवनाथ बन यांचा सवाल. झालं. नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा लवकरच सुटेल. मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य. पालकमंत्रीपदाबाबत अजून एकमत नाही असंही केलं स्पष्ट. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेणार. मंत्री अदिती तटकरेंनी केलं स्पष्ट. जिल्ह्याचा विकास कुठल्याही परिस्थितीत थांबता कामा नये हेच सर्वात महत्वाचं असल्याची प्रतिक्रिया. रायगडच्या पालकमंत्रीपदावरनं आमच्यात वाद नाही. जिल्हा परिषदेत तीनही पक्षांनी एकत्र काम केलं. आदिती तटकरेंचं वक्तव्य. तर वैयक्तिक पातळीवर दुरावा येऊ नये यासाठी काळजी घेतोय. आदिती तटकरेंची प्रतिक्रिया. प्रत्येक आमदाराची मंत्री होण्याची इच्छा असते. माझी देखील मंत्री होण्याची इच्छा आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवींची स्पष्ट कबुली. साताऱ्यात शिंदेंच्या शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी समोर. महेश शिंदेंचे निकटवर्तीय राजाभाऊ बर्गेंच्या शहरातील संपर्क कार्यालयाचं आणि शाखांचं पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या हस्ते उद्घाटन. शिंदेंच्या शिवसेनेतील प्रवेशानंतर देसाई यांचं पाठबळ वाढल्याचं समोर. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये रुपाली चाकणकरांची बहीण प्रतिभा चाकणकरांना ईडीचं समन्स. येत्या आठवड्यातच चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश. चाकणकरांच्या समता पतसंस्थेतील खात्यात गैरव्यवहाराबाबत चौकशी होणार. भोंदू खरात नॉमिनी असल्याची माहिती. राज ठाकरेंना अश्लील शिवीगाळ आणि धमकी देणाऱ्या कांदिवलीतील परप्रांतीयाला
मनसैनिकांचा चोप. मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केल्यानंतर व्यक्तीनं राज ठाकरेंसह मराठी माणसांची माफी मागितली. मुंबईतील भाजप नगरसेवकांवर मुख्यमंत्री फडणवीस नाराज. पालिकेतील कामकाजावेळी नगरसेवक अनुपस्थित राहिल्यामुळे नाराजी. काल तातडीच्या प्रस्तावावेळी अनेक नगरसेवक गैरहजर होते. बहुचर्चित मुंबई पुणे मिसिंग लिंक वाहतुकीसाठी खुला. मुख्यमंत्री फडणवीसांचं उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते लोकार्पण. मुंबई पुणे प्रवासाचा वेळ अर्ध्या तासानं कमी होणार. टोलमध्ये कोणतीही वाढ नाही. मिसिंग लिंकची संकल्पना 2010 साली मात्र विविध 13 कारणं देऊन तत्कालीन सरकारनं फाईल बंद केली. मुख्यमंत्री फडणवीसांचा निशाणा. तर मिसिंग लिंकला कनेक्टिंग लिंक बोललं पाहिजे, फडणवीसांचं आवाहन. मिसिंग लिंकमधील 2 बोगद्यांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद. जगातील सर्वात रुंदीचे बोगदे 23.5 मीटर अशी गिनीज बुकमध्ये नोंद. गिनीज समितीकडनं मुख्यमंत्र्यांना जागतिक विक्रमाचं प्रमाणपत्र सुपूर्द. मिसिंग लिंक सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी बंदी असतानाही अवजड वाहनांनी प्रवास केल्याचं बघायला मिळालं. अवजड वाहनांना बंदी असून सुद्धा टँकर मिसिंग लिंकवरनं प्रवास करतानाचा व्हिडिओ समोर आलाय. मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या मार्गिकेवर शुक्रवारी मोठी वाहतूक कोंडी. 4 ते 5 तासांनंतर खालापूर टोलनाका ते बोरघाटातली वाहतूक कोंडी सुटली. सलगच्या सुट्ट्यांमुळे मोठ्या संख्येनं पर्यटक घराबाहेर. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडीबद्दल मी माफी मागतो. पुढच्या वेळी पुण्याहून मुंबईला जाताना वाहतूक कोंडीत अडकण्याची वेळ येणार नाही, फडणवीसांचं आश्वासन. मुंबई पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडीचा खासदार सुप्रिया सुळेंना फटका. 2 तास वाहतूक कोंडीत अडकल्या होत्या. कनेक्टिंग लिंकमुळे सुप्रियाताईंना आता वाहतूक कोंडीत अडकावं लागणार नाही. सुळेंकडनं वाहतूक कोंडीचा व्हिडिओ शेअर करण्यात आल्यानंतर फडणवीसांचा टोला. वाहतूक कोंडी दूर व्हावी म्हणून मिसिंग लिंक प्रकल्प केलेला आहे. सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. तर दादा असते तर सकाळीच लोकार्पण करून वाहतूक कोंडी होऊच दिली नसती. ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या प्रवाशांकडनं अजितदादांची आठवण. मुंबईत एका मोठ्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश. 1745 कोटींचं 349 किलो कोकेन एनसीबीकडनं जप्त. खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडनं कारवाईबाबत ट्विट. अमरावतीत लग्नपत्रिकेवरती टिपू सुलतानचा प्रेरणास्थान असा उल्लेख. पत्रिकेवरती टिपू सुलतानसह महाराजांचाही उल्लेख. लग्नपत्रिकेचा फोटो व्हायरल. नवा वाद पेटण्याची शक्यता. तर हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी अशी पत्रिका छापली. कुटुंबियांचं स्पष्टीकरण. हर्षवर्धन सपकाळांकडनं टिपू सुलतानचं आधी उदात्तीकरण. त्यांच्या वक्तव्यापासून प्रेरणा घेत लग्नपत्रिकेत नाव छापण्यात आलं. खासदार अनिल बोंडेंचा हल्लाबोल. भाजप पदाधिकाऱ्याकडनं पुण्यातील कोंढवा परिसराची पाकिस्तानशी तुलना. कोंढवा परिसराला पाकिस्तानचं कराची म्हणून संबोधलं. सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल. कोंढवा पोलिसात गुन्हा दाखल. कोंढव्याला कराची म्हणणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्याला नितेश राणेंचा पाठिंबा. पुण्याच्या कोंढव्यामध्ये दुर्बीण घेऊन हिंदूंना शोधावं लागतंय. सत्य परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न आमच्या पदाधिकाऱ्यानं केला. नितेश राणेंची प्रतिक्रिया. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.